नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला एका अशा सुंदर आणि खतरनाक ठिकाणी घेऊन निघालेलो आहे। ते ठिकाण बघितल्यानंतर, तिथला व्ह्यू बघितल्यानंतर तुम्हाला आनंद देखील होणार आहे, पण तो खतरा बघून तुम्हाला भीती देखील वाटणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामध्ये विशाळगडाच्या पायथ्याशी 5 ते 6 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगल पसरलेला आहे आणि त्या जंगलामधून रोड देखील जातो। त्या रोडने आपण प्रवास करत करत जंगलाच्या मधोमध पोहोचतो। तेव्हा जंगलाच्या मधोमध एक खूप मोठं तळ आहे। त्या तळ्याला वाघझरी असं देखील म्हटलं जातं। जंगलातील प्राणी आणि वाघ त्या तळ्यामध्ये येऊन पाणी पितात, म्हणून ते तळ जेवढं सुंदर आहे त्यापेक्षा अधिक खतरनाक देखील आहे। जेव्हा आपण रोडवर गाडी थांबवून त्या तळ्याच्या दिशेने प्रवास करत जातो, तेव्हा घनदाट जंगलामधून आपल्याला चालत चालत तळ्यापर्यंत जावं लागतं। ते तळ बघितल्यानंतर मनाला शांती मिळते, पण सावधगिरी बाळगून त्या तळ्याजवळ जावं लागतं, कारण तळ्याच्या चारी बाजूने घनदाट जंगल आहे आणि जंगली प्राण्यांचा वावर सतत त्या तळ्यामध्ये असतो। तरी देखील आज आपण ॲडव्हेंचर प्रवास करत जंगलामधून त्या तळ्यापर्यंत पोहोचायचं आहे। तिथला सुंदर व्ह्यू देखील बघायचा आहे, पण सावधगिरी बाळगून जायचं आहे आणि कोणता जंगली प्राणी दिसला त्याला देखील आपल्या मोबाईलच्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचं आहे। तुम्ही देखील माझ्यासोबत या प्रवासामध्ये सामील व्हा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल सह्याद्रीच्या जंगलामध्ये लपलेली अशी सुंदर तळे जी जेवढी सुंदर असतात त्यापेक्षा खतरनाक पण असतात। आता आपण त्या तळ्याच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया। प्रवास जंगलातील असल्यामुळे तिथला सुंदर व्ह्यू बघून मनाला शांती देखील मिळणार आहे। जंगलातील ह्या रोडने आम्ही प्रवास करत आलो। या ठिकाणी गाडी पार्क केली आणि भरपूर पर्यटक या ठिकाणी हे वाघझरी पॉईंट बघण्यासाठी आलेले आहेत। या ठिकाणी वाघझरी पॉईंटचं प्रवेशद्वार आहे। या प्रवेशद्वारामधून जेव्हा आपण आतमध्ये जातो तेव्हा आपल्याला या ठिकाणी झाडांना चबुतरी केलेले बघायला मिळतात। पर्यटकांच्या बसण्याची सुविधा या ठिकाणी केलेली आहे आणि या क्षेत्रामध्ये अनेक जंगली प्राणी, घौरेडे, बिबट्या, जंगली डुकरे देखील आपल्याला बघायला मिळतात। आपण आता या वाटेने वाघझरी पॉईंटवर जाऊन वाघझरी पॉईंट बघायचा आहे। खाली उतरण्यासाठी या ठिकाणी रस्ता देखील आहे आणि खाली उतरत असताना आम्हाला या ठिकाणी लाल तोंडाची माकडे पण दिसली। बघू शकता तुम्ही या जंगलामध्ये राहणारी ही माकडे। आणि खाली जात असताना हे जंगलाचे सानिध्य बघून एकदम गार अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो, म्हणजे या ठिकाणी एकदम गारवा आहे। आणि या जंगलातील प्राणी या ठिकाणी पाणी प्यायला येतात हे देखील मी तुम्हाला सांगितलं होतं। बघा, अगोदरच पर्यटक खाली गेलेले आहेत हा पॉईंट बघण्यासाठी। आता एप्रिल महिना संपत आला आहे, भरपूर गरमी आहे, तरी देखील ह्या जंगलाच्या मधोमध या वाघझरी पॉईंटवर भरपूर पाणी आहे, म्हणजे प्राण्यांचे जीवनदाता म्हणून या वाघझरी पॉईंटला म्हटलं पाहिजे। आणि या पॉईंटच्या जवळ एक विहीर देखील आहे, ती विहीर देखील आपल्याला बघायची आहे। बघू शकता तुम्ही वाघझरी तळ्याच्या चारी बाजूने घनदाट जंगल आणि मोठमोठी झाडे देखील आहेत आणि पाण्याचा स्रोत इथून वाहू लागतो, म्हणजे डोंगरातून हे पाणी वाहत वाहत जमिनीच्या आतमधून या तळ्यामध्ये एकत्रित होते। बघा ही तळी बघा, आणि तळ्यातील पाणी एकदम स्वच्छ आणि थंडगार आहे। बघू शकता तुम्ही प्राण्यांना पिण्यासाठी एक उत्तम असे तळे आहे। जंगली प्राणी या ठिकाणी या पाण्यामध्ये येऊन पाणी पितात आणि या पाण्यामध्ये बसून उन्हापासून आपले संरक्षण देखील करतात। बघा त्या ठिकाणी लहान पर्यटक या जंगलामध्ये येऊन ह्या पॉईंटचा मस्त आनंद घेत आहेत आणि हे पाणी आता किती साफ आहे हे आपण बघूया। हे पाणी एकदम साफ आणि पिण्यायोग्य आहे। बघू शकता तुम्ही एकदम क्लिअर हे पाणी आहे।
आणि समोर एक झाड देखील आहे, ते वाळलेलं आहे. जेव्हा या ठिकाणी पर्यटक येत नाहीत, शांतता असते, त्यावेळी प्राणी या ठिकाणी येऊन पाणी पिऊन जातात. या ठिकाणी तुम्हाला जंगली घौरेड्याच्या पायाच्या निशाणी दिसत असतील. म्हणजे सकाळी इथून घौरेडे पाणी पिऊन गेलेले आहेत. आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतंय हे देखील आपल्याला बघायचं आहे. बघू शकता तुम्ही, इथून एक वाट जाते, ती नंतर बघूया कुठे जाते. पण सर्वप्रथम ह्या वाटेने आपण खाली जाऊन बघूया ह्या वाघझरी पॉईंटच्या पुढे अजून काय आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी एक पिंपळाचे झाड आहे आणि या झाडाचा आकार किती भव्य तुम्हाला आहे हे बघायला मिळतात. कोणीतरी या झाडावरती आपली नावे कोरलेली आहेत. पण असे मित्रांनो करू नका. ही झाडे आपले जीवन आहे आणि ह्या झाडांना त्रास देऊन ह्या झाडांच्या खोडावरती नावे कोरणे चुकीचे आहे. आणि या झाडाच्या समोरच एक जांभा दगड, भला मोठा जांभा दगड आपल्याला बघायला मिळतो. आणखी पुढे जाऊन बघूया आपल्याला काय बघायला मिळते. आणखी पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जंगलाच्या मधोमध एकदम थंडगार अनुभव मिळतो. आणि या ठिकाणी आणखी एक झाड आहे, त्या झाडाच्या मुळ्या पूर्णपणे मोकळ्या झाल्या आहेत बघा. म्हणजे हे लहान झाड जरी असले, झाड तसे मोठे आहे पण एवढे मोठे नाही, तरी देखील या झाडाला किती मुळे आहेत बघा. या मुळ्या बघितल्यानंतर तुम्हाला समजत असेल माणसाच्या शरीरामध्ये जशा नशा असतात तशा प्रकारे या झाडांच्या मुळ्या या जमिनीमध्ये पसरतात आणि झाडाला प्रोटीन पाणी देऊन झाडाचे पालन पोषण करतात. आणखी पुढे गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही असे पॉईंट बघायला मिळतात तिथे पर्यटक येऊन जेवण जेवतात आणि या निसर्गामध्ये मस्त बसतात. आणि या ठिकाणी जो आपण आवाज बोलतो तो डबल ऐकू येत आहे. एवढी शांतता आहे, बघू शकता तुम्ही. किती छान जंगलाचं सानिध्य या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अनुभव मिळते. वरती आणखी एक रोड जातो, तो रोड कुठे जातो हे देखील आपल्याला बघायचं आहे. पण सर्वप्रथम आपण ह्या झाडांचा अनुभव घेऊया. या जंगलाच्या मधोमध आल्यानंतर आपल्याला एक तळे बघायला मिळाले. या तळ्यामध्ये प्राणी पाणी प्यायला येतात, पण प्राणी फक्त पाणी पिऊन जातात, निसर्गाला हानी पोचवत नाहीत. पाण्याचा मस्त स्वाद घेऊन या झाडांच्या सावलीमध्ये बसून आराम करतात. पण माणूस, पर्यटक या ठिकाणी येतात, तिथले तळे बघतात, पाणी पण पितात, पण परत जाताना काही ना काही खोडी करत जातात. मी तुम्हाला म्हटलं होतं झाडांना त्रास देऊ नका. बघा या ठिकाणी कुणीतरी डी आणि ए आणि मध्ये लव काढलेला आहे. काय गरज आहे का? या झाडावर अशा करामती करणे काय गरजेचे आहे का? तुम्ही दुसऱ्यावर प्रेम करता हे तुम्हाला माहीत आहे, तुमच्या मनामध्ये ठेवा, जगाला पण सांगा, पण झाडांना त्रास देऊ नका. झाडे आपल्याला सावली देतात, फळे देतात. ही झाडे आहेत म्हणून आपल्याला ऑक्सिजन मिळते. पण मित्रांनो, अशा ठिकाणी फिरायला या, या झाडांच्या सानिध्यामध्ये बसून जेवण करा, आराम करा, पण या झाडावर भलत्याच करामती करू नका. ही झाडे आपले जीवन आहेत. आता हे पिंपळाचे झाड मी तुम्हाला दाखवलं होतं. या झाडावरती एवढ्या करामती केलेल्या आहेत, एवढी अक्षरे लिहिलेले आहेत, जणू काय हे झाड तुम्हाला सांगत असेल की बाळांनो, तुमचं प्रेम तुमच्याजवळ ठेवा, माझ्या अंगावरती कशाला कोरता. कारण या झाडाला बी त्रास होतो. हे झाड जरी बोलून दाखवत नसले तर प्रत्यक्षात माणसाला एक सुई जरी लागली, एक काटा जरी लागला तर किती त्रास होतो. मग तुम्ही या झाडावरती अशी नावे का खोडता, अशी नावे का कोरता? काय गरज नाही. हे झाड आपले जीवन आहे आणि याचे रक्षण करणे हे माणसाचं काम आहे. ह्या वाघझरी पॉईंटपासून आपण या ठिकाणी आलो. हे पिंपळाच्या झाडापासून खाली गेलो, पण आणखी एक रोड वरती जातो. हा कुठे जातो हे देखील आपल्याला बघायचं आहे. कदाचित एखाद्या जंगली प्राण्याचे आपल्याला दर्शन होऊ शकते.
या ठिकाणी वरती जात असताना ह्या घोरेड्याच्या पायाच्या निशाणे प्रत्यक्षात या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. म्हणजे इथून पुढे घोरेडा ह्या जंगलामध्ये गेला असावा, पण मी धाडस करून पुढे जात आहे, कारण अचानक घोरेडा आला तर इथून पळणे लय अवघड होऊ शकते. त्यामुळे दुरूनच बघूया ही वाट कुठंपर्यंत जाते. म्हणजे ही वाट कोणी माणसाने तयार केलेली नसून ह्या वाटेने जंगली प्राणी या वाघझरी तळ्यावर पाणी पिण्यासाठी येतात. म्हणून मित्रांनो, मी काय अजून पुढे जात नाही. आता आपण बघूया या वाघझरी तळ्याच्या साईडला तिसरी एक वाट जाते. ती वाट कुठे जाते आणि त्या वाटेने पुढे गेल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळते बघूया. आता ह्या वाटेने मी परत येत आहे. ही वाट खतरनाक आहे, कारण या वाटेवरती घोरेड्याच्या पायाच्या निशाणी आहेत. म्हणजे थोड्याच वेळात घोरेड्यांचा कळप इथून पाणी पिऊन गेलेला आहे. त्यामुळे आता आपण तिसरी वाट लवकरात लवकर बघून रोडवर गेलेलं बरं. बघू शकता तुम्ही, या वाघझरी पॉईंटपासून ही तिसरी वाट पुढे जाते आणि या वाटेने पुढे गेल्यानंतर आपल्याला प्राण्यांच्या निशाणी काय कुठे दिसत नाहीत पायाच्या, पण ही वाट कुठे जाते हे बघणे गरजेचे आहे. कदाचित ह्या जंगलामध्ये अजून काय आपल्याला बघायला मिळू शकतं. बघा किती हे झाड किती मोठे आहे आणि या झाडाच्या खोडामध्ये वरती एक पक्ष्याने राहण्यासाठी घर देखील बनवलेलं आहे. बघू शकता तुम्ही, या खोडामध्ये पक्षी आपले घर बनवून राहतो. आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला ही वाट अजून खाली गेलेली बघायला मिळते. या वाटेने आणखी पुढे जाऊन बघूया आपल्याला अजून काय बघायला मिळते का. कारण आता दुपारची वेळ झालेली आहे आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी जंगली प्राणी या तळ्यावर येऊ शकतात पाणी पिण्यासाठी. बघा या ठिकाणी ही वाट अजून खाली जाते, पण कुठे जाते हे माहीत नाही. तरी देखील पुढे जाण्याचा थोडा प्रयत्न मी करत आहे आणि ह्या दगडावर चढून बघूया ही वाट कुठे जाते. तर मित्रांनो, ही वाट या जंगलामधून खाली जाते आणि कुठे जाते माहीत नाही. खोल दरीमध्ये जात असेल, त्यामुळे मी आणखी काही पुढे जात नाही. आपण हा प्रदेश बघितला, हे जंगल बघितलं. या ठिकाणी आल्यानंतर खूप छान वाटलं आपल्याला. आता आपण इथून पुढे काही जाऊ शकत नाही. तुम्हाला जे दाखवलं ते इथंपर्यंत मी दाखवलं. आपण हे वाघझरी तळे बघितले. पुढे जाऊन 3 वाटा जातात, त्या वाटा देखील बघितल्या. पण या तळ्यामध्ये येणारा पाण्याचा प्रवाह कुठून येतो हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. ही वाट रोडपासून खाली येते आणि या पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक विहीर बघायला मिळते. या विहिरीमध्ये एकदम स्वच्छ आणि थंडगार पाणी आहे आणि या विहिरीतील पाण्याचा प्रवाह 12 महिने वाहत असतो. बघा सध्या या विहिरीमध्ये कचरा म्हणजे झाडांची पाने वगैरे पडलेले आहेत, तरी देखील हे पाणी एकदम स्वच्छ आहे. आणि या विहिरीमधून वाहणारे पाणी असेच वाहत वाहत पुढे जाते आणि या वाघझरी तळ्यामध्ये जाऊन सामील होते आणि या तळ्याला 12 महिने फुल भरून ठेवते. बघा किती सुंदर या तळ्याजवळचा व्ह्यू आहे. आणि या ठिकाणी एक आजोबा या वाघझरी पॉईंटला बघण्यासाठी आपल्या नातवासोबत आलेले आहेत. हे काय रे बाळा, कसं वाटतं या ठिकाणी आल्यावर? छान वाटायला लागले मुळाला या ठिकाणी येऊन, कारण एवढा सुंदर निसर्ग या ठिकाणी आहे. बघू शकता तुम्ही, एकदम थंड हवा आणि सावलीच सावली. आणि या ठिकाणी एक भला मोठा दगड देखील आहे. हा जंगलामध्ये दगड कुठून आला हे तुम्हीच आता मला कमेंट करून सांगा. हा सह्याद्री पर्वतावरून जरी गोलटत आला असला तरी जंगलाच्या मधोमध कसा आला आणि साईडला झाडे कशी उगवली हे तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आज आपण सह्याद्रीच्या घनदाट जंगलाच्या मधोमध आलो आणि या जंगलामध्ये असलेला वाघझरी पॉईंट बघितला. पण या ठिकाणी असलेल्या 3 वाटा आपण बघितल्या
वाटा कुठे जातात हे देखील बघितलं, पण एका वाटेवरती घौरेड्याच्या पायाची निशाणी होत्या, कारण घौरेडे थोड्याच वेळात इथून पाणी पिऊन गेलेले आहेत. आणि या तळ्याच्या साईडला हे एवढे सुंदर झाडांचे सानिध्य आहे. या ठिकाणी झाडांच्या खाली असलेले मोठमोठे दगड, या दगडावरती बसल्यानंतर माणसाला एवढा छान अनुभवायला मिळतो की जणू काय आपण निसर्गामध्ये विलीन झालेलो आहे. आणि या तळ्याच्या साईडला असलेली आपण विहीर देखील बघितली. ही विहीर खूप जुनी आहे आणि या विहिरीच्या मागून या तळ्यामध्ये पाण्याचा स्रोत म्हणजे पाण्याचा प्रवाह वाहत येतो आणि या तळ्यामध्ये येऊन मिळतो. ह्या तळ्यामध्ये 12 महिने पाणी साचून राहते, त्यामुळे प्राण्यांचा जीवनदाता म्हणून ह्या वाघझरे तळ्याला ओळखलं पाहिजे, कारण हे पाणी एकदम स्वच्छ आणि थंडगार आहे. आणि घनदाट जंगलामध्ये प्राण्यासाठी हा एकमेव पाण्याचा स्रोत आहे, त्यामुळे प्राण्यांसाठी जीवनदान म्हणून हे तळे ओळखले गेले पाहिजे. आता आपण या ठिकाणी येऊन इथल्या सुंदर निसर्गाचा अनुभव करून घेतला. हे वाघझरी तळे बघितले, या ठिकाणी असलेल्या तिन्ही वाटा बघून जंगलाचा मस्त अनुभव करून घेतला. या ठिकाणी येऊन मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून अशा ठिकाणी या, जंगलामध्ये बसून ह्या जंगलाच्या सानिध्याचा अनुभव करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पते, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.